कुठे बघावं तिकडे हिमालयनच रे. अजून एक जीएस, अजून एक जीएस. सुंदर असा सूर्योदय बघा. लाईनअप बघा. सगळ्यात बेस्ट आणि इंटरेस्टिंग ही वाटली सगळ्यात. सो कसं काय मंडळी, दिस इज हापूस अक्षय. मी स्वागत करतो तुमचं अजून एका न्यू ब्लॉग मध्ये. आता हा रिअल टाइम व्हिडिओ आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आहे 5 जानेवारी आणि आज तुम्ही आता जसं बघताय मी तयार झालेलो आहे. सो आज आपण चाललेलो आहे आपल्या वर्षाच्या सगळ्यात पहिल्या राईडला, जी की असणार आहे एक ब्रेकफास्ट राईड. आपण एका न्यू ग्रुपचा पार्ट आहोत. क्लॅन 452 म्हणून असा एक व्हॉट्सअपवर ग्रुप आहे, इंस्टाग्रामवर पेज सुद्धा आहे. सो त्याचा पार्ट आहोत. सो ही राईड थोडी स्पेशल असणार आहे. तुम्ही जसं थंबनेलवरनं बघितलंच असेल की आपण आज टोटल 50 ते 60 लोक इथे राईड करणार आहोत एकत्र आणि सगळ्या हिमालयन्स असणार आहेत. तुम्हाला माहितच असेल कामशेत जवळ टोनी द धाबा म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिकडे आपण चाललेलो आहे. सगळे 50 रायडर एका वेळी राईड करणार आहेत. सो नवीन एक्सपिरियन्स असणार आहे. एकदम प्रॉपर जसे स्ट्रेट लाईन मध्ये किंवा डबल्स मध्ये मार्शल्स वगैरे असतात प्रॉपरली, तसं आपण राईड करणार आहे. सौम्या सुद्धा माझ्या बरोबर आहे, प्लस आपला भाऊ माझा कझिन, त्याच्याकडे पण हिमालयन आहे, मी त्याला पण घेऊन चाललोय. सो आपण आता निघतोय. सकाळचे वाजलेले 5 आणि मला 5:30ला पनवेल पोचायचं होतं, बट आता वेळ एवढा नाही होणार. ऍक्च्युअल टायमिंग आहे की 6ला आपल्याला कळंबोलीच्या मॅकडॉनल्ड जवळ जायचंय. सो आता निघतोय आपण. काही पण वेळ वेस्ट न करता लगेच निघूया. लेट्स राईड. निघूया. ओके, बाय. गणपती बाप्पा मोरया. भावाला कॉल करतोय यशला, फोन उचलतच नाहीये, झोपलाय वाटतं. आता मी ऐरोलीच्या भांडूप पंपिंगवरनं ऐरोली ब्रिजकडे निघालोय आणि तो घणसोलीला राहतो, तर घणसोलीला भेटणार होता. आता बघूया तोपर्यंत उचलतोय का फोन. आता याला फोन केलेला यशला, ऑलमोस्ट 3रा का 4था फोन. आता उचलला, बोलतो अलार्मच नाही वाजला, झोपेतनं उठला जस्ट माझ्या कॉलने. आणि मी आता रबाळेच्या पण पुढे आलोय, त्याला घणसोलीला भेटणार होतो आणि आता म्हणतो अलार्मच नाही वाजला. त्याला इथे मी एक का 1:15ला झोपलोय आणि मी अलार्म लावलेला 4:20, 4:25, 4:30 असा अलार्म लावलेला आणि मी 4:10लाच उठून बसलोय. मी आणि सौम्या दोघं पण बिना अलार्मचे असेच. आम्हाला एवढी खुजली आहे की असं असतं ना, शाळेत पिकनिकला जाण्याआधी नाही का 7 वाजता पोहोचायचं असतं, आपण 6 वाजताच रेडी असतो फुल सगळं. बाकीच्या दिवशी शाळेला जायला उठायला होत नाही, बट हे राईडच्या दिवशी सकाळी झोपच येत नाही. कसं शक्यच नाही की झोपच येईल. आता पण डोळे चुरचुरतायत पण झोप येत नाहीये. डोळ्यांना स्ट्रेस देऊन माणूस विल पॉवरने जागा ठेवतोय, असा विषय आहे हा. काय यार, कसे लोक रायडर बने का रे तू. ऑलमोस्ट पोचलेलो आहे. आता बघूया कोण दिसत आहेत रायडर्स. इथे ग्रुप तर दिसतोय अख्खा. भरपूर लोक आलेत. लाईनअप बघा, लाईनअप मजेदार. लाईनअप बघा, सगळ्या हिमालयनच आहेत. ओनली हिमालयन्स हिअर. सो फायनली कळंबोलीला आपण इथे पोचलेलो आहे आणि मागे तुम्ही बघताय बायकर्सचा फुल ग्रुप. म्हणजे एवढ्या हिमालयन एका वेळी एका पॉइंटला तुम्हाला कुठेच बघायला मिळाले नसतील. आता मला वाटतंय अराउंड 25-30 बाईक्स तरी झालेल्या आहेत, पण अजून आय गेस अजून 3-4 नाही सॉरी, अजून 10-1 बाईक्स येणं इथे एक्सपेक्टेड आहे. 40 लोकांना इथे येणं एक्सपेक्टेड होतं आणि अजून एक 7-8-10 लोक पुण्यावरनं आपल्याला डायरेक्टली जॉईन करणार आहेत. सो आपण आता त्यांची थोडा वेळ वाट बघतो. आता वाजलेत 6:05, 6:15 आपण इथे एक वाट बघणार आहे. मग एक छोटीशी ब्रीफिंग होईल आणि मग त्याच्यानंतर आपण इकडनं पुढे निघायचं आहे. ही आहे फॅटमॅनची बाईक. त्याच्यावर रॅली टॉवर लागलेला आहे. मी पहिल्यांदा मला रॅली टॉवर बघायला मिळाला आणि तुम्हाला माहिती नसेल तर होल ॲक्च्युअल जे हिमालयनचं जे कन्सोल युनिट असतं ते काढून डायरेक्टली रॅली टॉवर प्लस फुल शील्ड येते आणि मग त्याच्यावर दुसऱ्या काही ॲक्सेसरीज असं की हे आपलं नॅव्हिगेशन वगैरे झालं ते आपण लावू शकतो. थोडं सब्जेक्टिव्ह लुक्स आहेत त्याबद्दल, बट ठीक आहे, लुक्स कूल.
सगळे रायडर्स मोस्टली ब्लॅक गाड्या आहेत बट लुक्स गुड. सगळे रायडर्स रेडी आहेत. ब्रीफिंग झालेली आहे छोटीशी. तर निघायची वेळ झालेली आहे. बघा केवढा कॉन्वॉय झालाय. सो आता आपल्याकडे झालेले आहेत 38 लोक. अजून आपल्या 1-2 लोक अजून एक्सपेक्टेड होते बट ते कॅन्सल झालेले आहेत. आणि आता अजून पुण्यावरनं आपल्याला 7-8 लोक जॉईन करतील. होपफुली टोटली 50 लोक होऊन जातील. बट लेट्स से आता आपण निघायची वेळ झालेली आहे. लेट्स राईड. बघा केवढ्या साऱ्या हिमालयन्स आहेत. ऑल द हिमालयन्स. आणि एवढ्या डिफरंट टेस्टफुली मॉडिफाईड आहेत. ही बघा बाजूची गाडी आपलीच सारखा कलर बट गोल्डन रिम्स. सो डिफरंट लुक्स आणि डिफरंट मॉडिफिकेशन्स आपल्याला बघायला मिळत आहे तिकडे. मजा येणार आहे मजा. चला स्टार्ट झालेलं आहे. मार्शल्स आपल्याला रस्ता दाखवत चालले आहेत. जिथे बघावं तिकडे हिमालयन्स रे. काय ये सपना तो नहीं. यश आपली दुसरी हिमालयन. ती बघा आपली माझी जी आधीची ब्लॅक विंडशिल्ड होती ती त्याला लावली आता मी. कारण आपल्याला लडाखला जाताना जरा ते ब्लॅकमधनं थ्रू दिसत नाही रात्रीच्या वेळी म्हणून मी आपलं हे बेसिक लावून घेतलेलं आणि ती त्याला देऊन टाकलेली. लेट्स गो. आता बघा अर्षात नुसत्या लाईटच लाईट. दिवाळी भाई एवढ्या सगळ्या हिमालयन मज्जा येते. राईड विथ पवन. नवीन रायडर प्लस यूट्यूबर आपल्याला दिसतो इकडे राईड मध्ये. हा बघा समोरच लिहिलेलं आहे मागे राईड विथ पवन. सो आपल्याला सांगितलेलं आहे की सिंगल लाईन मध्ये आपल्याला चालायचं आहे बट स्टॅगर्ड पोझिशन मध्ये. आपल्या बरोबर समांतर कोणी बाईक नसणार. सरळ सिंगल बाईक चालवायच्या पण थोडंसं स्टॅगर्ड म्हणजे एक इकडे सो दॅट काही प्रॉब्लेम आला आणि कोणी ब्रेक मारला तर मागचा आपल्यावर आदळू नये किंवा आपण कोणावर आदळू नये म्हणून स्टॅगर्ड सिंगल फॉर्मेशन मध्ये आपण चाललोय. थोडंसं कॅमेरामध्ये आवाज जरा जास्त येतोय म्हणजे असं वाटतंय. सो मे बी हवेमुळे थोडासा जास्तच आवाज आहे असं वाटतंय. लेट्स सी. ठीक आहे. बट एनिवे हळूहळू आता म्हणजे 6:45 झालेत. 6:45 आणि हळूहळू जसं आता सूर्योदय होत चाललाय तर बघा समोर कसा मस्त व्ह्यू आलाय. ह्यू मस्त असं ऑरेंज, पर्पल, लॅव्हेंडर, ब्लू सगळे कलर्स दिसतात आपल्याला समोर. थंडी मस्त आहे पण आता सकाळी गाडीवर दिसतंय 23 डिग्रीज म्हणजे आपली ऑलरेडी थंडी मला वाटतं जास्त असणार. 21 डिग्री वगैरे आहे मस्त. काही टाइम झाला मुंबईमध्ये जरा छान थंडी जाणवते. त्याला आपल्या पुढे कोणच दिसत नाही असं वाटतं. मीच लीड करतोय आणि मागे सगळे लाईट दिसत आहेत एकदम जवळ. म्हणजे पुढचे लोक ऍक्च्युली थोडं पुढे निघून गेलेत वाटतं कारण आपण त्या सिग्नलला थांबलेलो. किती स्पीड ब्रेकर आहेत यार. माणसाने गाडी चालवायची का नाही. आपला फेवरेट रोड इथे चालू झालेला आहे. ओल्ड मुंबई पुणे हायवे. आता तर थंडीमध्ये एवढी मस्त इथे फिलिंग आहे की काय सांगू. 19-20 डिग्री टेम्परेचर आहे. बेस्ट. आणि आता जस्ट म्हणजे सकाळचं सूर्योदय होतोच आहे जस्ट. सो बेस्ट टाइम टू राईड. बेस्ट एकदम. आणि मध्ये हे बघा सुपर बाईक जात आहेत. आपल्या बाजूने गेली आता निंजा 1000. खतरनाक रायडर दिसत आहेत आज. मजा येते. हे बघा अजून एक GS गेली बाजूने. अजून एक GS. अरे काय चाललंय काय. अजून एक GS. जा बाबा तुम्ही पुढे जा. अरे खरंच यार माझ्या पुढे कोणी दिसत नाहीये यार. कोण लीड आहे का नाही आपल्याला पुढे का मीच आपला चालत चाललोय काय कळत नाहीये. मजा तर जाम भारी येते यार. बेस्ट टाइम आहे यार रायडिंग साठी खरंच.
बघा ना कसलं मस्त धुकसारखं थोडंसं आहे वातावरणात. आत्ता आत्ता लाईट यायला चालू झालेली आहे. वा वा वा. सकाळी 4 वाजता उठणं वर्थ आहे फक्त राईडसाठी, बाकी कशाला नाही. लाईट्स बंद करायची वेळ आलेली आहे कारण आयुष्यात प्रकाश झालेला आहे. प्रकाशच प्रकाश. थोडी पळवूया आता. असं नको व्हायला सगळेजण आपले मागचे आपल्यामुळे स्लो स्लो चालतायत आणि आपल्याला पुढच्या लोकांना पण पकडायचं आहे. सो लेट्स गो. आतमध्ये बघा केवढे, समोर बघा ना केवढ्या लाईट्स दिसतात का. मग ह्या ट्रकच्या पुढे जातो. मग बघ रेड लाईट्स बघा. हो 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 हो. वर बघा काय व्ह्यू आहे. ते लाईट जाऊ दे, ते आयुष्याच्या नॅचरल लाईट्स बघा काय दिसत आहेत यार. वाव. सगळे आपला ग्रुप पुढचा जो हरवलेला पुढे गेलेला जास्त त्यांना जॉईन झालेलो आहे. आता हळूहळू आपल्या मागचे लोक जॉईन होतील. पण आता खरं बघायला मजा येईल. आता बघा सगळीकडे फक्त गाड्याच गाड्या. हे आहेत आपले सैफी भाई, द फॅट मॅन्स बाईक. हे बघा आपल्याला फॉर्मेशन सोडायचं नाहीये. तर बघा समोर केवढे रायडर्स दिसत आहेत का लाईनने. हा आता कळलं. हे बघा फुल मोठी लाईन आहे, एकदम स्ट्रेट लाईन आहे. सुपर बाईक्स नुसते खेचतायत. आपण आपलं एकदम परफेक्ट चाललोय डिसिप्लिन फॉलो करत. सिंगल लाईन फॉर्मेशन एकच लेन मध्ये आणि दुसऱ्या लेन्स मधून आपल्याला मार्शल्स गाईड करतायत. मज्जा येते एकदमच. सुंदर वातावरण, सुंदर बाईक्स, सुंदर असं रायडिंग कल्चर. बघा समोर केवढ्या बाईक्स. टेल लाईट, नुसत्याच टेल लाईट्स. 20-30 बाईक्स असतील वाटतं समोर. माझ्या 20 तरी असतीलच. बघता बघता खोपोली आलेलं आहे आणि आपला स्कॅम पेट्रोल पंप. हो 10 year होती आय गेस ही यामाहा. हो रे, व्हेरी फ्यू बाईक्स इन इंडिया 10 year 700 यामाहा. घाट चालू झालेला आहे आणि आता थोडं असं ट्रॅफिक टाईपचा सीन होतोय कारण आपणच एवढ्या गाड्या आहोत की त्याचं ट्रॅफिक वेगळंच आणि प्लस बाजूबाजूची लोकं पण आहेत. मध्ये मध्ये जनावरं येत आहेत, काही गाई वगैरे येत आहेत. सो हळूहळू आता चालू आहे सगळं. छोटी छोटी पोरं बघा हाय करतायत. मंदिर. स्टोरी ऑन व्हील्स परेश दादा जो आहे त्याने घाटानुभव आहे त्याच्या सिरीजमध्ये ह्याबद्दल खूप चांगलं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपली आवडती जागा जिथे आपण नेहमी घाटात थांबतो पुण्याला गावाला जाताना, लोणावळ्याच्या घाटातली. आत्ता नाही थांबणार कारण आता आपण कॉन्वॉय बरोबर आहे. इथे बरेच गँग्स आहेत सगळ्या टाईपच्या. साध्या बाईक्स पासून सुपर बाईक्स पर्यंत. हवा पण खूपच चालू आहे. हेल्मेट इकडे तिकडे होत आहे अख्खं. सूर्योदय बघा. सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. सुंदर असा सूर्योदय या धबधब्याच्या पॉइंटला. अनेक लोक इथे थांबून फोटोज घेत असतात. वाजलेले आहेत 7:40 आणि आपला लोणावळ्यात प्रवेश झालेला आहे. ऑलमोस्ट 1 तासात आपण आलो. अजून आपल्याला पुढे जायचं आहे फक्त 20 किलोमीटर. त्याचं टायमिंग दाखवतोय 23 मिनटं. लेट्स गो. कमाल येते एकदम मज्जा. अशा राईड्स करायला पण मध्ये मध्ये
म्हणजे असे राईड्स पण मध्ये मध्ये केले पाहिजेत. काही काहींचं असं असतं की सोलो किंवा छोटा ग्रुप घेऊन जरा बरं असतं, कारण जास्त मचमच होत नाही. 50 लोक म्हणजे त्यांना सांभाळायला लीड पाहिजे, टेल पाहिजे, मध्ये 2-3 मार्शल्स पाहिजे, मध्येच कोणाचं काय झालं तर तिथे थांबायला एमर्जन्सीसाठी कोणी पाहिजे. सो असं बरंच काय काय असतं. स्टील त्याच्यात एक वेगळंच फन आहे, कारण ऑरा असतो एक एकदम. एका वेळेस 50-50 बाईक्स एकाच ह्याच्यात लोक पण असं बघत राहतात. हो ग्रुप आहे भारी एकदम, मजा येते. मला पण आज पहिल्यांदा चालू आहे मी तर, म्हणजे आधी ह्याच्या 7 गाड्यांबरोबर फक्त चाललेलो, 6-7 गाड्यांबरोबर, तेव्हाही मजा येत होती. आता 50 बरोबर चालतोय तर अजून मजा येते. सही आहे. हो डबल सायकल, बापरे थंडी जास्तच जाणवायला लागली आता. 15-16 डिग्री जाणवत आहे मला, एकदम थंड वाटायला लागले यार. आम्हाला एवढं वाटलं नव्हतं की एवढं थंड असेल. वाटलेलं जनरल असं 20-21-22 डिग्री वाला, पण आता इथे थोडं पुढे आलो तर अजूनच थंड वाटायला लागलं. म्हणजे टुवर्ड्स पुढे आता आपण जसं जसं चाललोय तसं खूपच थंड वाटतंय. बघा समोर कशा दिसतात बाईक्स, मस्त ना. कामशेत इज ओनली 3 किलोमीटर्स, बट आपल्याला जे जायचंय ते आहे अराउंड 4.5 किलोमीटर, थोडंसं पुढे. पोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर, टोनी दा ढाबा. टोनी दा ढाबा. वा, सगळ्या लाईन मध्ये गाड्या आता लागतील. बघा लाईनअप बघा, एवढ्या सगळ्या हिमालयन एका जागी कुठे तुम्ही बघितल्या नसतील. मोस्ट लोडेड गाडी तिकडे आहे समोर. रॅली टॉवर वाली अजून एक गाडी इथे समोर. तेवढ्या दिसतात सगळ्या हिमालयन्स आहेत. फायनली पोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर आणि बिना काही प्रॉब्लेमचा एकदम स्मूथ राईड होती. मस्तपैकी फर्स्ट राईड आपली झालेली आहे. खूप मजा येते. खूप सगळे म्हणजे कल्चर, हे जे रायडिंग कल्चर जसं झालं आहे ना, एवढी सगळी सेम इंटरेस्टवाली लोक आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. सो खूपच मजा येते, खूप धमाल आहे. आता सगळेजण हळूहळू येत आहेत, म्हणजे पुण्यावाले लोक 7-8 लोक, आता जस्ट 1-2 लोक त्यातली बाकी आहेत. मग ते सगळे एका जागी जमा झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा एक छोटीशी मे बी ब्रीफिंग असेल, ब्रीफिंग किंवा म्हणजे आपण सक्सेसफुल इथपर्यंत पोहोचलो ह्याबद्दल एक्नॉलेजमेंट असेल, आणि मग आपण आतमध्ये जाऊन आपल्या ऑर्डर देऊ आणि मग ब्रेकफास्टला स्टार्ट करू. इंटरेस्टिंग सेट ऑफ बाईक्स हिअर. हा आहे अजून एक रॅली टॉवरवाली ही बाईक आली आहे. ह्याच्यावर थोडासा डिफरंटवाला रॅली टॉवर आहे, बट ह्याच्यामध्ये डेनालीच्या लाईट्स आहेत. सो फुल प्रो पॅक्ड आहे ही गाडी. ही फॅटमॅन आपली ह्याची गाडी, सैफी बाईची. आणि अजून एक इंटरेस्टिंग म्हणजे ही गाडी जिच्यावर मी, म्हणजे मला पण अशी करायची इच्छा आहे, जे की आपली रॅली सीट आहे आणि रॅली गार्ड आहे, पण त्याच्याबरोबर बॅकचं अख्खं सेटअप जो आहे, जे मागचं जे गार्ड आहे ते पण लागूनच आहे. सो हे माझा सगळ्यात बेस्ट आणि इंटरेस्टिंग हे वाटली सगळ्यात. हे आता आपलं येत्या टाईममध्ये हे टार्गेट असणार आहे, ही सीट, हे काउल आणि त्याच्यावर आपला नॉर्मल सेटअप. सगळ्यात प्रीमियम टू प्रीमियम हेल्मेट्सची दुकान दाखवतो तुम्हाला. बघा कोणता पाहिजे बघा. MT, SMK, LS2, त्याच्याहून पण प्रीमियम अजून ॲक्सिस पण आहे इथे. आयरो आहे, हे बघा. हिमालयनचं ओरिजिनल हेल्मेट्स पण आहेत. नुसती जत्रा.
Hi, my name is Akshay Gole. Buying a 411 was my dream for a very long time. But जब से स्पाई शॉट्स आ रहे हैं ऑलमोस्ट 3-4 साल में स्पाई शॉट देख के रुक गया कि नहीं 450 लेते. जैसे ही लॉन्च हुआ फर्स्ट स्लॉट जाने के बाद फाइनली दिसंबर में बुक करके मैंने बाइक ले ली थी. So I've been loving it. इसके पहले I have been riding an RX 135 and a Classic 350. अभी क्लासिक 350 नहीं मतलब इलेक्ट्रा 350, तो इलेक्ट्रा अभी भी है. सो दैट कनेक्ट्स विद माय प्रोफेशनल बैकग्राउंड. सो मैं एक बारबेक्यू जॉइंट चलाता हूँ विच इज़ अ बुलेट बारबेक्यू थिंग इन मुलुंड ईस्ट. सो माय बाइक इज कनेक्टेड टू अ ग्रिल एंड आई सेल चिकन बारबेक्यू ऑन द स्ट्रीट्स. इट्स कॉल्ड एज ब्लेजिंग बारबेक्यू. एंड उसी के साथ में मैं थोड़ा बहुत ब्लॉगिंग भी कर लेता हूँ. तो मेरे चैनल का नाम है हापुस द बापुस. प्लीज़ सब्सक्राइब. 50 सब्सक्राइबर बढ़ गए तो बहुत मज़ा आ जाएगा. तो मराठी ब्लॉगिंग है बट जिसको भी समझ में आता है वी कैन कनेक्ट. भूक लागलेली की पनीर सँडविच आणि 2 आलू पराठे कधी कुठे गेले कळलंच नाही. आता कॉफीसाठी वाट बघतोय आणि मग कळती. ही गाडी आत्ताच चालवून बघितलेली आहे. फ्लॅट सीट आणि खूपच बेटर फील येतो आहे त्याचा. सो आय गेस विल गो विथ दिस. लवकरच तुम्हाला आता आपल्या बाईकवर पण ही फ्लॅट सीट बघायला मिळेल. सगळेजण आता निघतायत आपापल्या वाटेने घरी. राईड इथेच संपलेली आहे. शॉर्ट राईड होती तर जरा असं पहिलीच राईड होती या ग्रुपची, तर लोकांना जरा भेटलो, सिमिलर माइंडेड सिमिलर कल्चर पीपल, मजा आली. परत पुढे अशा राईड्स होत राहतील. सो अशी ब्रेकफास्ट राईड किंवा 1 डे स्टे अशा काहीतरी राईड आपण पुढे प्लॅन होणार आहे तसं सांगितलेलं आहे. सो आपण पुढे तुम्हाला हे पण त्याच्यामध्ये बघायला मिळेलच. चला फायनली निघायची वेळ झालेली आहे. वाजलेले आहेत 11:13. चल बाय. यश आता चालला पुण्याला. आपण जाऊया टुवर्ड्स मुंबई. नीरा ब्रेक. सो फायनली ऐरोलीकडनं मुलुंडकडे टर्न झालेला आहे. जस्ट आता घरीच पोचणार आहे. आणि अशाच प्रकारे आपले 10,000 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. हे बघा 10,000. ये कधी घेतली आपण गाडी? एप्रिलमध्ये. आणि आता डिसेंबर आहे म्हणजे एक्झॅक्टली समजा 9 महिन्याला. आता 9 महिन्याला 4 दिवस बाकी आहेत. सो 9 महिन्यात आपण 10,000 किलोमीटर गाडी चालवलेली आहे. खूपच भारी वाटतंय मला. खूपच प्राऊड. एक मोठी ट्रिप केली, काही छोट्या केल्या, बट केलेले आहेत 10,000 फायनली कंप्लीट. आणि अजून कित्येक हजार आपल्याला ह्या गाडीवरच करायचे आहेत पुढे पण. सो स्टे ट्यून्ड. ऑल्सो आजचा जो व्हिडिओ होता छोटीशी राईड होती, ब्रेकफास्ट राईड, बट नवीन लोकांशी भेटणं होतं, नवीन कल्चरमध्ये आपलं आगमन होतं. सो मजा आली. तुम्हाला पण ब्लॉग कसा वाटला? शॉर्ट राईड, एवढ्या सगळ्या बाईक्स एकत्र 50 बाईक्स होत्या, कसं वाटलं बघून ते नक्की सांगा. या ब्लॉगमध्ये आता एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.